राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। नागरी समस्यांबाबत भेट घेणार असल्याची माहिती आहे। तर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे आता नव्या युतीची नवी चर्चा राजकारणामध्ये नव्यानं होऊ घातली। बेस्ट पतपेढीच्या निकालानंतरच्या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलं। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। श्रेयस, नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी म्हणून राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत असं समजतंय, मात्र हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे। ठाकरे बंधूंची युती होणार अशी चर्चा सुरू आहे। युती एका निवडणुकीमध्ये झाली, त्या निवडणुकीमध्ये सपशेल पराभव झाला आणि आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। खरं तर विक्रांत, याची दोन बाजूने आपण गोष्टी बघितल्या पाहिजेत। एक तर मुख्यमंत्र्यांसोबत राज ठाकरे हे मंगळवारी वगैरे भेटावं अशी चर्चा होती, मात्र ते आज गेलेत। ही भेट मुंबईकरांचे अनेक प्रश्न आहेत त्यावर ही भेट होते। ही भेट राजकीय नाही, हे मागच्या सोमवारी ते कदाचित त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा जो MIG ला जो खऱ्या अर्थानं बैठक झाली त्याच्यात ते बोलले होते। एकंदर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मच्छीमारांचा विषय असेल, मुंबईमधला पाऊस असेल, रस्त्यांची परिस्थिती असेल, त्यासोबतच महानगरपालिकांनी काय काय कामं केली आहेत नाही केली आहेत त्या विषयावरचा प्रश्न असतील, यावर ही भेट आहे। ही भेट राजकीय नाही असं म्हणलं जातं। मात्र या सगळ्या विषय जरी राजकीय नसेल तरी टायमिंग जशी तू म्हटलास ती टायमिंग हे साधलेलं आहे। एकीकडे आपण बघितलं तर ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर जी पहिली पोटनिवडणूक त्यांनी लढली, ती निवडणूक जी होती खऱ्या अर्थानं ही निवडणूक खरं तर लहान होती, मात्र त्याच्यात सपशेल अपयश मिळाल्यानंतर ही भेट होताना कुठे ना कुठे नवीन चर्चा आता निर्माण होताना दिसते। यामध्ये पण चर्चा होऊ शकते का, तर दोन राजकीय नेते जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा राजकीय चर्चाही होणारच आहे। त्यासोबत आपण बोलू शकतो तर राजकीय चर्चा जर होत असेल तर ते पाईपलाईन सेलला जसे मागच्या वेळी भेटले असते का, मात्र यावेळी संपूर्ण गोष्ट बघितली तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे आता वर्षावर पोहोचलेत। मुंबईकरांचे प्रलंबित ज्या ज्या गोष्टीचे प्रश्न होते ते त्यांनी मागच्या वेळी पण उपस्थित केले होते, त्या निमित्तानं कदाचित आज ही भेट होताना दिसते। मच्छीमार मागच्या अनेक दिवसांपासून आपण बघितलं तर शिवसेनावर आलेले बालनगावकरांसोबत आले होते, त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं तो विषय आता सरकार दरबारी गेलाय, त्यामुळे या विषयावर चर्चा होऊ शकते। त्यासोबत आपण बघू शकतो तर मुंबईकरांना भेडसावणारे प्रश्न जे आहेत ते म्हणजे पाऊस, जो मागच्या 2 दिवसापासून आपण बघतोय जसं भयान चित्र आपण मुंबईकरांनी पाहिलंय। त्यासोबत पुण्याचा विषय असेल, ज्याकडे आता पुण्यामध्ये जर पाऊस आला त्याच्यानंतर ते विषय होते, त्या विषयावर खरं तर चर्चा होऊ शकते। त्यामुळे कुठे ना कुठे जे खऱ्या अर्थानं सूत्रांच्या माहितीनुसार ही कुठलीही राजकीय चर्चेची भेट नाही, ही मुंबईकरांना भेडसावणाऱ्या विषयाची भेट आहे आणि ही भेट खरं तर सोमवार किंवा मंगळवारी होणार होती, मात्र ही भेट आज होताना आपल्या दृष्टीने येते। मनसेअध्यक्ष मागच्या 15-20 मिनिटाच्या अगोदरच वर्षावर पोहोचलेले आहेत, त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्याची भेट होणार आहे। ही भेट अत्यंत महत्वाची आहे। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी राजकीय स्वरूपात चित्रात आपण बघितलं तर ठाकरे चालतंय की नाही चालतंय ह्याचा पूर्ण चित्र या बेस्टच्या निवडणुकीमध्ये दिसलं। ठाकरे ब्रँड यांच्याकडे येऊन सुद्धा त्यांना एकही सीट मिळवता आली नाही। त्या बेस्टच्या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने भेट होत असताना या राज्याचे प्रश्न देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंसोबत उपस्थित करतील का, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळेल। एकंदर पाहिलं श्रेयस, राजकीय चर्चा होण्यामागे आणखी एक कारण आहे ना की आतापर्यंत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा झाली त्यावेळी भाजपकडून उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं, राज ठाकरेंवर तशी काही फारशी टीका करण्यात आली नाही। आता सुद्धा जे बॅनर लागलेत बेस्टची निवडणूक ठाकरे बंधू हरल्यानंतर, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचे 2 फोटो आहेत, आदित्य ठाकरेंचा 1 फोटो आहे। राज ठाकरे दिसत नाहीये, डिवचलं जात नाहीये, भाजप सुद्धा राज ठाकरेंवर फार टीका करत नाहीये अर्थात। आणि आपण बघितलं तर विद्यार्थ्यांनी अगोदरपासून केली होती। मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री ही महाराष्ट्राला माहिती आहे। ही मैत्री पक्षापलीकडची आहे, दोघंही नेत्यांनी सांगितलेलं आहे। आपण बघू शकतो तर अनेक प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक शिवसेनेपर्यंत आलेले आहेत आणि आताच्या घटनेला आपण बघू शकतो ताजगंज यांची भेट गुजरात तुला लक्षात असेल तर ताजगंज यांच्या भेटीच्या वेळी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुठल्याही प्लॅनचा जो बनतो त्यांचा जो गोष्ट म्हणतात की कुठे कुठे जाणार आहे त्याच्यामध्ये उल्लेख त्या भेटीचा देखील नव्हता। नाही खरं श्रेयस, त्यामुळे आता या भेटीमध्ये नेमकं काय होतंय, कोणत्या नागरी समस्यांवर चर्चा होते का, मग राजकीय चर्चा होती आणि मग त्या राजकीय चर्चेतून काय समोर येतं, भेटीनंतर आपल्यापर्यंत पोहोचलेच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।